नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शेतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्हीही आचारसंहितेमुळे कर्जमाफी रखडली अशी बातमी ऐकून चिंतित असाल तर सावधान. कारण तुमच्या काळजीचा फायदा घेऊन काही न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रे शेतकरी बांधवांची मोठी दिशाभूल करताना आपल्याला दिसत आहेत. खरंच कर्जमाफीला ब्रेक लागलाय का, की ही फक्त अफवा आहे? आचारसंहितेचा आणि कर्जमाफीचा काही संबंध आहे का? त्याचं संपूर्ण सत्य आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. मित्रांनो, सध्या राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झालेली आहे, जी साधारणपणे 20 ते 25 मेपर्यंत असणार आहे. पण आजपासून मीडियामध्ये आचारसंहितेचं कारण सांगून कर्जमाफी रखडली अशा स्वरूपाच्या निराधार बातम्या चालवल्या जातात. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आणि भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. पण काळजी करू नका, कारण या आचारसंहितेचा आणि शेतकरी कर्जमाफीचा जर आपण बघितला तर काडीचाही संबंध या ठिकाणी येत नाही. ही निव्वळ एक अफवा असून शेतकरी बांधवांमध्ये गैरसमज पसरवण्याचा हा प्रकार या ठिकाणी काही समाज माध्यमांच्या माध्यमातून केला जातोय. आता आपण येऊयात मुख्य मुद्द्यावरती आणि सरकारी पातळीवर काय हालचाली सुरू आहेत ते पाहूयात. सर्वसाधारणपणे 22 मेपर्यंत शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक ऐतिहासिक आणि मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली काही अतिरिक्त माहिती मागवण्यात सुद्धा आलेली आहे. अशी अधिकृत माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एवढंच नाही तर 30 जून 2026 पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण केली जाईल असा महत्त्वाचा शब्दही त्यांनी त्या ठिकाणी दिला. अनेकांना प्रश्न पडतो की आचारसंहितेत हे कसं शक्य आहे? तर मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची ही रक्कम थेट कोणत्याही लाभार्थ्याच्या रोख स्वरूपात किंवा वैयक्तिक खात्यात DBTद्वारे दिली जाणार नाही आहे, तर ती थेट बँकांमध्ये जमा केली जाते. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा या प्रक्रियेला कोणताही कायदेशीर अडथळा येणार नाही. शासनाकडून कर्जमाफीला विलंब होण्याचे किंवा आचारसंहितेचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही आहे. कर्जमाफीचा शासन निर्णय, ज्याला आपण GR बोलतो, लवकरच निर्गमित या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे अशा निराधार आणि खोट्या बातम्यांवरती अजिबात विश्वास ठेवू नका. शेती एक शेती चॅनलवरती आम्ही तुम्हाला नेहमीच अशी अधिकृत आणि खरी माहिती देत राहू. यापुढील जे काही नवीन अपडेट येतील ते सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांचाही संभ्रम त्या ठिकाणी दूर होणार आहे. व्हिडिओला नक्की शेअर करा. भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्ण माहितीसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.